आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बेलापूरच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे. ताई, TV9 मध्ये खरं तर आपलं स्वागत आहे. आपण आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळावा नेरूळमध्ये भरवलेला आहे. काय भावना? बरेच दिवस झाले निवडणुकीनंतर ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधावा म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही हा मेळावा घेतलेला आहे. हे ओल्ड एज होम बांधून वर्ष झालेलं आहे, ते आता लोकार्पण करायचं आहे आणि त्यासाठी या सगळ्यांच्या भावना आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आज आम्ही कार्यक्रम केलाय. आपण बघितलं त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. कोविड काळामध्ये रेल्वेचे पास बंद झाले, आयुष्यमान भारत असेल ते सुरू केलं पाहिजे, वेगवेगळ्या योजना या ओल्ड एज होम मधून त्यांना दिल्या गेल्या पाहिजे, तशी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केलेली आहे. आणि या सगळ्यांचे सुसंवाद साधून त्यांच्या मनातले प्रश्न या ज्येष्ठ नागरिकांनी जे मला मतदान केलं आणि इतक्या प्रचंड मतदानात जे मला निवडून दिलं, त्यात सगळा मोठा वाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. खरं तर आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण स्नेह जो मेळावा तो भरवलेला आहे. यापुढे अजून आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काय पावलं उचलणार आहात? माझं जवळजवळ आता माझ्या इथे 35 विरुंगळा केंद्र मी बांधून दिलेले आहेत पालिकेच्या माध्यमातून, आमदार निधीच्या माध्यमातून. त्यांना त्यांचे खुर्ची, टेबल, त्यांना कॅरम, चेक्स खेळासाठी, TV, सगळ्या सुविधा, पाणी, टॉयलेट, बाथरूम दिलेले आहेत. ज्या कोणाला अजून काही अडचणी असतील तर ते आमच्याकडे मागणी करतील असं आम्ही त्यांना आज आव्हान केलेलं आहे. आणि जिथे जिथे काही कमी असेल तिथे तिथे महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे की या सर्व सुविधा पुरवणारी. आणि यांना मदत करताना मी आमदार निधी खुले मुक्त हाताने दिलेले, त्यामुळे सगळीकडे योगा सेंटर बनवलेले आहेत, विरुंगळा केंद्र बनवलंय, आज एवढं मोठं भव्य दिव्य ओल्ड एज होम बनवलंय ज्येष्ठांची काळजी घेणार. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक लोकांनी इथे सांगितलं की मी ज्येष्ठ आहे म्हणून मतदान करू नका, मी अनफिट आहे म्हणून. पण या ज्येष्ठ नागरिकांनीच तुतारी आणि शिटी बंद केली आणि मला प्रचंड मतं देऊन आज आपण बघता माझ्याबद्दल त्यांच्या भावना काय आहेत, आपण त्यांच्याशी बोला, आपल्या लक्षात येईल. खरं तर पुन्हा असं म्हटलं जातं की शिटी आणि तुतारी पुन्हा एकदा घर वापसी करणार आहे, तर आपण याकडे कसं पाहतो? शेवटी कसं आहे, लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि त्यांनाही कळलं की आपण उभं राहून काय चूक केली ती. आता काल एकानी शिडकोत जाऊन झाडं तोडू नका, आता तुमचे वडीलच वन मंत्री आहेत, त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे जे जे प्रकल्प येतील नवी मुंबईत, मग तुर्बा बोगदा असेल, कोस्टल रोड असतील, तिथे झाडं तुटली जाणार नाही, वन मंत्र्यांनी जाहीर करावं. पहिली नवी मुंबई सांभाळावी, नव्या मुंबईतले प्रश्न सोडवावे. उगाच दंडबाजी, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जायचं, साखळी लावायची, त्यांना उन्हातान्हात उभं करायचं. अहो, तुमचे वडील वन मंत्री आहेत ना, एखादं पत्रक काढा आणि जाहीर करा की आम्ही एकही झाड हात लावून देणार नाही म्हणून. ताई, खरं तर वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक हे देखील आता पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे. ते जनता दरबार भरवणार आहेत असं ते एक म्हटलं आहे, तर याकडे कसं पाहता? लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, पहिला आमच्या नव्या मुंबईचे सोडवा. धन्यवाद. या होता मंदा म्हात्रे. मंदा म्हात्रेंचं असं म्हणणं आहे की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, पण सर्वप्रथम आमच्या नवी मुंबईचे प्रश्न सोडवा, असा एक खोचक जो टोला आहे तो मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.